9 वर्षीय मुलीवर आजोबाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न झालाय। पुण्याच्या पर्वती भागात दत्तवाडी झोपडपट्टी परिसरामध्ये ही घटना घडली। आरोपी आजोबाला पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली। नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही अत्याचाराची घटना टळली। पर्वती परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी ठिय्या दिलेला होता। नसरापूरची घटना ताजी असतानाच पुण्याच्या पर्वती भागात चिमुकलीवरती हा असा अत्याचाराचा प्रयत्न झालेला आहे। तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वय वर्ष 9 वर्ष तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला, परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तिने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला। शेजारच्या लोकांना सांगितलं, त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला। पोलिसांनी ताबडतोब त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं। माझी तर इच्छा आहे की त्याला सोडू नका, का की तर विनंती करून सांगतो, हे असं घाण काम आमच्याच इथं नाही, हे मनात पण होत नाही असं। अहो काय त्याला पण मुलगी, हे लहान लहान लेकर आहे आमच्या, मी तर म्हणतो फाशीच द्या। हे असं नीस माणसाला सोडूच नका, फाशीच द्या। आज आपले लहान लहान मुलं, तुम्हाला पण मुलं असं सगळ्यांना मुलं लहान लहान, आपण काय हे लहान लहान लेकरं असं केलं म्हणजे काय? आपलं जग म्हणतं मुली जागवा आणि हे असं नीस काम करता म्हणलं तर हे फायदा काय? असं नाही, मुली कुठं जागवायचे? पुण्यातील पर्वती अत्याचार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। अत्याचाराच्या प्रयत्नावेळी आरोपीची नात आणि नातू हे दोघंही घरात होते। काही पैसे देऊन नराधम आजोबाने मुलाला घराबाहेर पाठवलं। नातवाला बाहेर पाठवून मुलीचे कपडे काढण्याचा त्याने प्रयत्न केला। मुलीने आरडाओरडा करताच शेजारी त्यानंतर धावून आले। आरोपी नेहमी दारूच्या नशेत राहायचा, केटरिंगचं काम करत होता अशीही सध्या स्थानिकांकडून माहिती मिळते। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। बालाजी, या प्रकरणात काय सध्या तपशील, तपास कुठपर्यंत आलाय? नक्कीच पोलिसांकडून जो आहे तो तपास सुरू करण्यात आलेला आहे। काल ज्या पद्धतीने ही सगळी घटना समोर आली त्यानंतर एक संताप सगळीकडे पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच हा जो आरोपी ज्यावेळेस अत्याचार करत होता त्या अगोदर त्या मुलीचा भाऊ सुद्धा त्याच खोलीमध्ये होता आणि ती मुलगी सुद्धा त्याच खोलीमध्ये होती। मात्र आरोपीने अत्याचार करण्याच्या हेतूनेच त्या लहान मुलाला जे आहे ते पैसे देऊन घराच्या बाहेर पाठवलेलं होतं, खाऊ आणायला पाठवलेलं होतं आणि त्यानंतर त्याने ते सगळे कपडे काढलेले होते असं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। त्यामुळे ही जी विकृती आहे ती विकृतीच्या माणसाची अशी असल्याने हा प्रसंग होणार होता। मात्र शेजारीच्या महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रसंग सगळा टळला। मात्र आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, आरोपीला अटक करण्यात आली आहे। आज 3 वाजता आरोपीला पोक्सो कोर्टामध्ये हजर केलं जाईल, त्याची मेडिकल केली जाईल आणि त्यानंतर सगळी पुढील कारवाई जी आहे ती पोलीस करतायत। मात्र आज तिथल्या स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली, त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला नाही। मात्र या परिसरामध्ये संतप्त भावना आहेत, कारण हा आरोपी गेले 10 ते 20 दिवस झालंच या खोलीत राहायला आलेला आहे। त्याची जी मुलगी आणि जावई आहे ते याच भागामध्ये थोड्या अंतरावर राहतात, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि हे 2 मुलं जे आहेत ते खेळण्यासाठी दिवसभर इथंच याच परिसरामध्ये राहतात असं इथल्या स्थानिकांनी सांगितलेलं आहे। हे आईवडील कामाला जातात, त्यामुळे हे मुलं दिवसभर याच सगळ्या गल्ल्यामध्ये खेळतात। मात्र आजोबाकडे आल्यानंतर असा प्रसंग झाल्याने ही गंभीर घटना, धक्कादायक प्रकार समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता नेमकं पोलीस कोर्टात काय दावा करतात आणि कुठपर्यंत त्या आरोपीला पोलीस कोठडी भेटते ते पाहणं महत्त्वाचं आहे। आता मात्र तपास जो आहे तो पूर्ण झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या सांगण्यात आलेलं असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। नम्रता। बालाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।